इमॅजिन करा की इंडियन गव्हर्नमेंटने इंटरनेट किंवा स्मार्टफोनला बॅन केलं असतं तर आज इंडिया नक्कीच जगाच्या खूप मागे असता. ऑलरेडी कम्प्युटर हा इंडियामध्ये लेट आला, तसंच सेमीकंडक्टरची टेक्नॉलॉजी इंडियामध्ये लेट आली आणि आता तरी क्रिप्टोकरन्सी बॅन करून इंडिया क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यामध्ये लेट नको व्हायला. पण इंडियन गव्हर्नमेंट आणि RBI सुद्धा भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी बॅन करण्याच्या फेवरमध्ये आहेत आणि यावर पर्याय म्हणून RBIने डिजिटल करन्सीबद्दल विचार करायला सुरुवात केली आहे. हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड एडिटोरियल ऑफ द वीक या सिरीजमध्ये वीकमधील जास्त चर्चेत असणारा टॉपिक आणि त्यासंबंधी न्यूजपेपरमध्ये आलेले एडिटोरियल्स डिस्कस करत असतो. अशाच डेली एडिटोरियल सजेशनसाठी इंस्टाग्रामचा जो पेज आहे s_aptitude त्यावर तुम्ही स्टोरी चेक करू शकता आणि या व्हिडिओचे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. 2018 RBIने क्रिप्टोकरन्सीवर बॅन आणलं, पण त्यानंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये PIL फाईल करण्यात आलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तो जो बॅन आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. इवन जर बघितलं क्रिप्टोकरन्सीचे फायदे भरपूर आहेत आणि ती आज एक काळाची गरज पण झाली आहे, कारण क्रिप्टोकरन्सी म्हणजे जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि जर आज भारताने ते ॲक्सेप्ट केलं नाही, जर भारताने ती वापरायला सुरुवात केली नाही तर नक्कीच भारत काही दिवसानंतर बाकी देशांच्या तुलनेत मागे पडेल. पण इंडियन गव्हर्नमेंट आणि RBI सुद्धा हे क्रिप्टोकरन्सी बॅन करण्याच्या फेवरमध्ये आहेत. पण आता यावर पर्याय म्हणून भारत सरकारने एक कमिटी गठीत केली सुभाषचंद्र गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली आणि या कमिटीने रिकमेंड केलं क्रिप्टोकरन्सी कम्प्लिटली बॅन करून सेंट्रल बँकने म्हणजेच RBIने स्वतःची एक डिजिटल करन्सी लॉन्च करायला पाहिजे. त्यालाच त्यांनी नाव दिलं की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, शॉर्ट फॉर्ममध्ये CBDC. आणि त्याच्याशी रिलेटेड एक बिल पण ड्राफ्ट करण्यात आला, तो म्हणजे क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021. पण हा जो बिल आहे हा अजूनपर्यंत पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला नाही. आधी चर्चा होती की जो बजेट सेशन होता त्यामध्ये हा इंट्रोड्यूस करण्यात येईल, पण त्यावेळेस पण करण्यात आला नाही. सध्या मान्सून सेशन चालू आहे, त्यामध्ये पण वाटत होतं, बरेच स्कॉलर्स म्हणत होते की त्यावेळेस पण हा बिल इंट्रोड्यूस करण्यात येईल, पण अजूनही हा बिल इंट्रोड्यूस करण्यात आलेला नाही. मग आता नेमकी न्यूज काय आहे तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत रविशंकर यांनी एका स्पीचमध्ये म्हटलं की RBI डिजिटल करन्सी म्हणजे CBDCवर काम करत आहे, त्यावर विचार करत आहे. आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी थोडीशी आयडिया दिली की हे जे CBDC आहे किंवा सेंट्रल बँकची डिजिटल करन्सी आहे ही कशा पद्धतीने असणार आहे. म्हणजेच आता भारतामध्ये हे हाय चान्सेस आहेत की क्रिप्टोकरन्सी कम्प्लिटली बॅन करून स्वतःची एक डिजिटल करन्सी येऊ शकते. पण ही क्रिप्टोकरन्सी त्याचे फायदे पण भरपूर आहेत, म्हणून आधी आपण क्रिप्टोकरन्सी काय आहे ते बघून घेऊ. की क्रिप्टोकरन्सी म्हणजेच एक एन्क्रिप्टेड स्ट्रिंग ऑफ डेटा असतो. म्हणजे जे कोडर्स असतात, जे मायनर्स असतात, ते काहीतरी कोडिंग करून एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर त्या कोडरला, त्या मायनरला 1 युनिट ऑफ करन्सी हे अलॉट केलं जातं. म्हणजेच त्याच्या अकाउंटमध्ये 1 युनिट क्रिप्टोकरन्सी ही जमा होईल आणि मग त्या कोडरला, त्या मायनरला जर वाटलं तर ती जी क्रिप्टोकरन्सी आहे ती क्रिप्टोकरन्सी तो दुसरा जो कोणी युजर असेल, जो ती स्पेसिफिक क्रिप्टोकरन्सी यूज करणारा, त्याला तो विकू पण शकतो. आणि ही सगळी जे प्रोसिजर आहे किंवा मायनिंग करायची किंवा दुसऱ्याला विकायचं म्हणजेच ट्रान्झॅक्शन पण आहे, हे पूर्णपणे मॉनिटर केलं जातं एका इंटरनेट प्रोटोकॉलनेच. रुपी सोबत जर कम्पेअर जर केलं तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजता येईल. रुपी आहे हे सेंट्रल बँक म्हणजेच भारतामध्ये RBI आहे ते इश्यू करत असतं. पूर्णपणे सप्लाय हा RBI कडूनच केला जातो, त्याचं पूर्ण मॅनेजमेंट आहे ते RBI स्वतःच करत असते. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये हे तसं नाही, या ठिकाणी कोणीही सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशन नाही, म्हणून म्हणतात काय तर क्रिप्टोकरन्सी ही डिसेंट्रलाइज्ड आहे. बेसिकली याच्यामध्ये एक वही खाता असतो, त्या वही खात्यामध्ये एखादी मायनर कोडर आहे तो एखादी क्रिप्टोकरन्सी जर त्याला मिळत असेल तर त्या वही खात्यामध्ये एंट्री होते आणि जर कोणी जर ट्रान्झॅक्शन करत असेल म्हणजेच क्रिप्टोकरन्सी हे विकत असणार दुसऱ्याला किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून घेत असणार तर त्या वही खात्यामध्ये
ती एंट्री होत असते आणि तो जो वही खाता आहे तो वही खाता हा सर्वांना ॲक्सेस करता येतो. म्हणजे जे पण युजर्स आहेत त्या स्पेसिफिक क्रिप्टोकरन्सीचे त्या सर्वांना तो वही खाता ॲक्सेस करता येईल. म्हणूनच म्हणतात की नेटवर्क हा कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड आहे. कोणतीही सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशन यामध्ये काम करत नाही. पूर्णपणे काम होतो, पूर्णपणे मॅनेज होतो, मॉनिटर होतो, हा पूर्ण इंटरनेट प्रोटोकॉल थ्रूच केला जातो. तसंच क्रिप्टोकरन्सी आहे ही फिजिकल फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे जसं आपण जे रुपी आहे ते एकतर नोटमध्ये किंवा कॉईनच्या स्वरूपात असते, जे फिजिकल फॉर्ममध्ये आहे, ज्याला आपण टच करू शकतो. पण क्रिप्टोकरन्सी हे पूर्णपणे डिजिटल फॉर्ममध्ये असणार आणि ते पूर्णपणे नेटवर्कवर अवेलेबल असेल. आणि शेवटचा मुद्दा आहे की हा जो सप्लाय आहे हा सेंट्रल बँके थ्रू केला जात नाही, हा पूर्णपणे नेटवर्कवर आहे. तर क्रिप्टोकरन्सी हे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो आणि याचे फायदे पण भरपूर आहेत. तसंच ही काळाची गरज पण आहे. पण गव्हर्नमेंट विचार करत आहे की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी ही बॅन करायला पाहिजे. आणि त्यासाठी कारण कोणते आहेत तर सगळ्यात मेन रिझन म्हणजे यासाठी कोणतीही सॉवरिन गॅरंटी नाही. जर नोट जर बघितले तर त्यावर लिहिलं असतं, जसं 500ची जर नोट आहे तर त्यावर लिहिलं असते की मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ आणि खाली गव्हर्नरची साईन असते. म्हणजेच काय तर गव्हर्नर गॅरंटी देत आहे की जर मार्केटमध्ये जर ही जर स्पेसिफिक नोट जर चालत नसेल तर ती नोट गव्हर्नर घेणार. म्हणजेच काय तर RBI घेणार. म्हणजे त्यावेळेस गॅरंटी आहे आपल्याला की ही जी नोट आहे ही कुठेतरी नक्की चालेल. पण क्रिप्टोकरन्सीच्या केसमध्ये अशी गॅरंटी नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास आहे, जोपर्यंत क्रिप्टोकरन्सीसाठी डिमांड आहे, तोपर्यंत क्रिप्टोकरन्सी चालणार. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मार्केट व्हॉलॅटिलिटी. याचा बेस्ट एक्झाम्पल आहे रिसेंटली इलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीची जी कार आहे म्हणजेच टेस्ला कार आहे ती कार बिटकॉईनचा यूज करून घेता येईल. बिटकॉईन ही पण एक क्रिप्टोकरन्सी आहे. त्यावेळेस लगेच बिटकॉईनचे रेट्स हे खूप जास्त वाढलेत आणि मग लगेच इलॉन मस्कने परत अनाऊन्स केलं की टेस्ला कार ही बिटकॉईनचा यूज करून घेता येणार नाही. मग लगेच बिटकॉईनचे रेट्स आहेत हे कमी झालेत. म्हणजेच काय तर मार्केट व्हॉलॅटिलिटी ही खूप जास्त आहे. त्याची किंमत किती असणार, वाढेल किंवा कमी होईल ही काही सांगता येत नाही. आणि ही जी क्रिप्टोकरन्सी आहे हे कोणत्या एका सेंट्रलाइज बँकेद्वारे किंवा सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशनद्वारे सप्लाय केलेलं नाही आहे, प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये अनॉनिमिटी खूप जास्त आहे. आपण अनॉनिमस राहून पण याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतो. आणि म्हणूनच क्रिप्टोकरन्सीचा उपयोग हा क्राईम करण्यासाठी किंवा रॅन्समवेअर अटॅक ज्यावेळेस होतो त्यावेळेस बऱ्याचदा एखाद्या क्रिप्टोकरन्सीच्या फॉर्ममध्ये पेमेंट मागितल्या जाते आणि परत मनी लॉन्डरिंगच्या केसमध्ये पण क्रिप्टोकरन्सीचा उपयोग होतो. सिक्युरिटीसाठी पण हा धोका आहे. नेक्स्ट पॉईंट आहे की मालवेअर थ्रेट्स. क्रिप्टोकरन्सी हे कम्प्लिटली नेटवर्क बेस्ड आहे. ते सायबर स्पेसचा उपयोग करूनच याच्याशी डील करता येतं आणि म्हणूनच मालवेअर अटॅक हा होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे रेग्युलेटरी बायपास. RBIकडे बरेच टूल्स असतात भारताची इकॉनॉमी रन करण्यासाठी. म्हणजे कधी इन्फ्लेशन जास्त असायला पाहिजे, कधी कमी असायला पाहिजे, हे सगळं मॅनेज करत असतं RBI. त्यासाठी रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, SLR आहे, CLR आहे, असे काही टूल्स आहेत त्याचा उपयोग करत असतं. पण जर क्रिप्टोकरन्सीचा उपयोग जर वाढला, जास्त प्रमाणात जर वाढला तर RBIकडे हे टूल्स नसणार. कारण की क्रिप्टोकरन्सी ही RBIद्वारे इश्यू केलेली नाही आहे. त्याचे रेट्स काय असणार हे RBI डिसाईड करणार नाही. आणि क्रिप्टोकरन्सी माइन करण्यासाठी खूप मोठे मोठे कम्प्युटर्स लागतात, ज्यासाठी पॉवर कन्झम्पशन हा खूप जास्त असतो, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला सुद्धा धोका आहे. आणि भारतामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे. म्हणजेच काय तर जे कमी कमवतात त्यांच्यावर टॅक्स रेट हा कमी असतो, तर ज्यांची इन्कम ही जास्त आहे त्यांच्यावर टॅक्स रेट हा जास्त आहे. अशा केसमध्ये जे श्रीमंत आहेत ते प्रयत्न करतील की त्यांची जास्तीत जास्त अमाऊंट हे क्रिप्टोकरन्सीच्या फॉर्ममध्ये असणार. त्याच्यामार्फत मग टॅक्स सेव्ह करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजेच आफ्टर ऑल याचा फायदा सगळ्यात जास्त हा श्रीमंतांनाच होणार आहे. आणि तसं पण जे गरीब आहेत ते ही जी क्रिप्टोकरन्सी आहे हे अफोर्ड करू शकणार नाहीत. कारण मार्केट व्हॉलॅटिलिटी आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे सगळ्यांनाच ही टेक्नॉलॉजी समजणार याची गॅरंटी नाही. तर हे सगळे कारण आहेत. या कारणामुळे गव्हर्नमेंटला वाटतं की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी हे बॅन व्हायला पाहिजे. पण जसं मी ऑलरेडी सांगितलं
की क्रिप्टोकरन्सीचे फायदे भरपूर आहेत आणि ही आता काळाची गरज पण झालेली आहे आणि म्हणूनच काही जे स्कॉलर्स आहेत ते याच्या फेवरमध्ये आहेत. त्यांना वाटतं की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी बॅन व्हायला नाही पाहिजे आणि यासाठी कारण देतात. तो म्हणजेच पहिला आहे जसा ब्रेन ड्रेन, की यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही इन्वॉल्ड आहे आणि भारतातील काही जे यंगस्टर्स आहेत हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डील करतात, त्यांना त्या टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे आणि जर भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी बॅन केलं किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे जर अलाउ केलेलं नाही तर अशा वेळेस हे जे यंगस्टर्स आहेत हे दुसऱ्या देशात जातील आणि तिथं ते प्रयत्न करतील. म्हणजेच आपल्या देशातला जो नॉलेज आहे, आपल्या देशातला जे या टेक्नॉलॉजी डील करणारे व्यक्ती आहेत ते बाहेर जाऊन काम करतील आणि ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जी ट्रान्सफॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे, ज्याचा उपयोग हा पुढे जाऊन जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि म्हणून अशा टेक्नॉलॉजीला बॅन करणं हे योग्य नाही. आणि जर एखादी गोष्ट अशी जर बॅन केली तर जे युजर्स आहेत, जे लोक आहेत या टेक्नॉलॉजी यूज करणारे, ते चुकीच्या मार्गाने त्याला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये जर दारूबंदी केली असणार, तिथं चुकीच्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने दारू ही उपलब्ध होतेच आणि त्यासोबत जोडलेला हा करप्शन पण असतो. सेम हे क्रिप्टोकरन्सीच्या केसमध्ये पण होऊ शकते. जर क्रिप्टोकरन्सी जर बॅन केलं तर ते एक इलिगल ॲक्टिव्हिटी होईल आणि मग लोक प्रयत्न करतील की त्या चुकीच्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने जाऊन क्रिप्टोकरन्सी घेण्याचा. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी बॅन केलं किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अशी जर बॅन केलं तर हा एक गव्हर्नमेंटसाठी अनप्रोडक्टिव्ह एफर्ट होईल. नेक्स्ट बेनिफिट आहे तो म्हणजेच क्रिप्टोकरन्सीचा यूज करून ट्रान्झॅक्शन हे खूप स्पीडीली होऊ शकतं आणि ज्याच्यामध्ये फी पण फार कमी लागते आणि याचा फायदा मेन होणार तो म्हणजेच एंटरप्रेन्योरशिपसाठी आणि FDI सुद्धा भारतामध्ये अट्रॅक्ट होईल. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये डुप्लिकेट नोटांचा म्हणजेच खोट्या नोटांचा पण एक इश्यू आहे आणि जे अशा क्राईमशी डील करतात ते खोट्या नोटा ह्या मार्केटमध्ये आणण्यात सक्सेसफुल पण होतात. पण जर क्रिप्टोकरन्सी जर भारताने अलाउ केलं तर हे जे खोट्या नोटाचा इश्यू आहे याला चांगल्या पद्धतीने काउंटर करता येईल. भारतामध्ये ब्लॅक मनी तसंच बेनामी ट्रान्झॅक्शन्स पण हे खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि जर क्रिप्टोकरन्सी भारतामध्ये जर अलाउ जर केलं तर असे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत सहजरित्या शोधता येईल. कारण की क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वही खाता असतो, त्यामध्ये प्रत्येक एंट्री केली जाते आणि डिजिटल सिग्नेचर सुद्धा असते. या सर्व कारणांमुळे काही लोकांना वाटतं की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी ही बॅन व्हायला नाही पाहिजे आणि म्हणूनच आता सुभाषचंद्र गर्ग कमिटी आहे, त्यांनी एक मधला मार्ग सुचवला, तो म्हणजे क्रिप्टोकरन्सी बॅन करून एक सेंट्रल बँकेने स्वतःची डिजिटल करन्सी आणायला पाहिजे. म्हणजे त्या डिजिटल करन्सीमध्ये क्रिप्टोकरन्सीचे जे काही फायदे आहेत ते पण असतील आणि जे दुष्परिणाम आहेत ते पण ॲड्रेस केले जातील. आणि आता RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहे, त्यांनी स्पीच देताना थोडी आयडिया दिली की CBDC ही कशा पद्धतीने असणार. CBDC ही कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असणार आहे आणि ते टँजिबल नसणार, म्हणजे त्याला आपण टच करू शकणार नाही. तसंच ते एका एंटिटीपासून म्हणजेच एखादी युजर आहे त्या युजरपासून दुसऱ्या युजरपर्यंत पण ट्रान्सफर करता येईल टेक्नॉलॉजीचं हेल्प घेऊन. तसंच CBDCचं बॉर्डरलेस ट्रान्सफरसुद्धा अलाऊ असेल आणि तो जो ट्रान्झॅक्शन आहे तो इन्स्टंटेनियस करता येईल. क्रिप्टोकरन्सीच्या केसमध्ये क्रिप्टोकरन्सी हे कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड आहे, ती कोणत्याही एका सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशनद्वारे मॉनिटर किंवा मॅनेज केलं जात नाही. पण CBDC ही सेंट्रल बँक म्हणजेच RBIद्वारे मॅनेज केले जाईल. RBIचा हा एक लीगल टेंडर असणार आणि ती RBIची लायबिलिटी सुद्धा असेल. तसंच CBDC ही सॉवरेन करन्सीमध्ये म्हणजेच रुपीच्या फॉर्ममध्ये डिनॉमिनेट सुद्धा करता येईल आणि त्याचा RBIच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा अपियर होईल. म्हणजेच किती CBDC ही सप्लाय केलंय, कोणाच्या अकाउंटमध्ये किती CBDC आहे हे पूर्ण RBIच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणार. CBDC ही कॅशच्या फॉर्ममध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल. म्हणजेच जर आपल्या अकाउंटमध्ये CBDC आहे आणि जर त्या बदल्यात जर आपल्याला कॅश पाहिजे तर त्या फॉर्ममध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी आणि CBDC यांच्यामधला मेन फरक जर बघितला तर तो आहे क्रिप्टोकरन्सी हे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कनी तयार केलेले आहे,
ते कोणत्याही एका सेंट्रल बँकेचा किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूशनचं लीगल टेंडर नाही किंवा कोणत्याही सेंट्रल इन्स्टिट्यूशनने सप्लाय केलेलं नाही आहे. आणि म्हणूनच क्रिप्टोकरन्सी हे डिसेंट्रलाइज्ड आहे. जो मॉनिटर आहे किंवा मॅनेज आहे हे सर्वांमार्फत केलं असतं. पण CBDC आहे हे सेंट्रलाइज्ड असणार, ज्याचं मॉनिटरिंग हे कम्प्लिटली RBI कडे असेल. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये अनॉनिमिटी असते, म्हणजेच अनॉनिमस राहून पण आपण क्रिप्टोकरन्सीचं ट्रान्झॅक्शन करता येईल. पण CBDCच्या केसमध्ये RBIला हे माहीत असेल की कोणाच्या अकाउंटमध्ये किती CBDC आहे आणि कोणी किती ट्रान्झॅक्शन केलेलं आहे CBDCचा यूज करून. क्रिप्टोकरन्सीमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे. मगाशी आपण इलॉन मस्कचा एक्झाम्पल बघितलंय. तर CBDC हे एखाद्या ॲसेटशी पेग्ड असणार, म्हणजेच CBDC हे एकतर गोल्ड आहे किंवा रुपीसोबत पेग्ड असेल. जसं रुपीची व्हॅल्यू ही वाढत जाईल किंवा गोल्डची व्हॅल्यू वाढत जाईल तसतसे CBDCची पण व्हॅल्यू ही वाढत जाईल. म्हणजे CBDCमध्ये व्हॉलॅटिलिटी ही फार कमी असणार. तर CBDCचे बेनिफिट्स काय? हा एक पर्याय आहे फिजिकल कॅशसाठी आणि याचा उपयोग करून CBDCचा उपयोग करून ट्रान्झॅक्शन आहे हे खूप फास्ट करता येईल. तसंच RBIला नोटा छापण्यासाठी किंवा एवढ्या साऱ्या नोटा मॅनेज करण्यासाठी खूप खर्च येतो, त्यासाठी मॅनपॉवर पण खूप जास्त लागतं. पण जर CBDC जर लॉन्च केलं तर करन्सी मॅनेजमेंटची जी कॉस्ट आहे ही फार कमी होईल. या डिजिटल करन्सीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी ही इन्व्हॉल्व असेल. बरेच कंट्रीज यावर विचार करत आहेत आणि बऱ्याच कंट्रीजमध्ये बिटकॉइन सारे क्रिप्टोकरन्सी सुद्धा हे आता अलाउ केलेलं आहे तिच्या सरकारद्वारे. म्हणजेच आता अशी जे डिजिटल करन्सी आहे ही एक काळाची गरज बनलेली आहे. तसंच परत एक धोका आहे, तो म्हणजे जर क्रिप्टोकरन्सी बॅन नाही केलं तर त्याचा उपयोग हा पुढे जाऊन खूप जास्त प्रमाणात वाढू शकते आणि अशा वेळेस सेंट्रलाइज बँकेद्वारे जी करन्सी इश्यू केलेली आहे त्याचं इम्पॉर्टन्स हा पुढे जाऊन कमी होऊ शकतो. नेक्स्ट बेनिफिट आहे, जेवढं व्हॉलॅटिलिटी क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे तेवढी व्हॉलॅटिलिटी हे CBDCमध्ये नाही. आणि ही करन्सी जी आहे डिजिटल करन्सी हे ट्रॅक करायला खूप इझी आहे, कारण की हे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे. क्राईम्स हे ट्रॅक करणं किंवा त्यांना कमी करणं हे फार सोपं होईल. नेक्स्ट बेनिफिट आहे तो म्हणजे ट्रेडमध्ये खूप जास्त स्कोप आहे. इंटरनॅशनल ट्रेड हा डॉलरचा उपयोग करूनच केला जातो. म्हणजेच भारताची पण डॉलरवर डिपेंडन्सी खूप जास्त आहे आणि कोणत्याही देशाची स्वतःची अशी कोणती डिजिटल करन्सी नाही. आणि जर भारताने जर या केसमध्ये जर लीड केलं तर भारताच्या रुपीचा हा इंटरनॅशनल लेवलवर खूप जास्त इम्पॉर्टन्स वाढेल. भारत इंटरनॅशनल लेवलवर जो पण ट्रेड करत आहे तो रुपीचा यूज करून पण पुढे जाऊन करता येईल. हे सर्व बेनिफिट्स आहेत, पण यासोबतच काही कन्सर्न सुद्धा आहेत की अजूनपर्यंत RBIने हे क्लिअर केलेलं नाही की या CBDCमध्ये जी सेंट्रल बँकची RBIची डिजिटल करन्सी आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही कोणती इन्व्हॉल्व असणार. जसं क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही इन्व्हॉल्व आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. तसंच डिजिटल करन्सीमध्ये RBIच्या डिजिटल करन्सीमध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केल्या जाईल ते अजूनपर्यंत क्लिअर नाही. तसंच CBDC आहे हे याचं डिस्ट्रीब्युशन हे कशा पद्धतीने होईल, हे कोणत्या अकाउंटमध्ये आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्येच रिफ्लेक्ट होणार की यासाठी कोणतरी वेगळा अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल, हे पण अजूनपर्यंत क्लिअर केलेलं नाही आहे. याच्याशी काही लीगल चेंजेस पण करावे लागणार. RBI ॲक्ट आहे, कॉइनेज ॲक्ट आहे, फेमा ॲक्ट आहे, IT ॲक्ट आहे, याच्यामध्ये चेंजेस करावे लागेल ज्यावेळेस पण डिजिटल करन्सी ही लॉन्च केल्या जाईल. डिजिटल करन्सीमुळे ट्रान्झॅक्शन हे खूप इझिली होईल. इवन बँकेतून पैसे जर काढायचे असेल, जर डिजिटल करन्सी आपल्याला काढायची असेल, ते कॅशच्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे असेल तर ते पण खूप इझिली करता येईल. पण यासोबतच चॅलेंज आहे ते म्हणजेच बँक रनचं. बँक रन म्हणजे जर खूप साऱ्या लोकांना वाटत आहे की बँक ही प्रॉपरली रन करत नाही आहे, पुढे जाऊन बँक ही डुबण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेस खूप सारे लोक हे बँकेतून पैशासाठी डिमांड करतात आणि मग अशा वेळेस बँकेला एवढं सारं सप्लाय प्रोव्हाइड करणं हे शक्य नसतं. तर हे पण पुढे जाऊन एक चॅलेंज आहे RBIसाठी. भारतामध्ये UPI आहे, गुगल पे आहे, पेटीएम सारखे ॲप्लिकेशन्स आहेत. याचा उपयोग करून ट्रान्झॅक्शन हा खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. इवन भारत हा डेव्हलप कंट्रीजपेक्षा पण समोर आहे या केसमध्ये. आणि अशा वेळेस
नागरिकांना डिजिटल करन्सी आणून एम्पॉवर करण्याची अजून जास्त गरज आहे. पण यासोबतच मॅक्रो इकॉनॉमी, लिक्विडिटी, बँकिंग सिस्टम, मनी मार्केट्स याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट होईल. त्यामुळे जे पण पॉलिसी मेकर्स आहेत त्यांनी डिजिटल करन्सी आहे किंवा डिजिटल रुपी आहे हे थोरोली कन्सिडर करूनच आणायला पाहिजे. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन धिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.